हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आली आहे जी आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात खूप कामा येईल. मग मुलांचा टिफिन असो की ऑफिससाठी नवऱ्याचा डब्बा असो किंवा 2 दिवसाच्या प्रवासाला निघाले असेल तर काहीतरी झटपट आणि टिकणारं हवे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग वेळ वाया न घालवता रेसिपी बघू. तर आज आपण बनवणार आहे पत्तागोबीचे थालीपीठ. पत्तागोबी तर खूप कमी लोकांना आवडते, तर त्यासाठीच खमंग असे मी इथं थालीपीठ घेऊन आले आहे. तर त्यासाठी अगोदर एक फूल घेतलं इथं स्वच्छ करून. पत्तागोबीचं आणि जे काही किडके होते ते मी चाकूच्या साहाय्याने काढून घेतले अगोदर. नंतर इथं पत्तागोबी खिसून घ्यायची. आपण शक्यतो फुलगोबी आवडीने खातो, पण पत्तागोबी म्हणले की थोडा कंटाळाच येतो. पण जर तुम्ही असे थालीपीठ जर करून खाल्ले ना, तर तुमच्या सगळ्यात आवडीचे पत्तागोबी ही आवडीचं बनेल. आणि नंतर इथे मी पत्तागोबी खिसून घेतली, अशी बारीक खिसून घ्यायची. आणि नंतर खिसल्यानंतर पत्तागोबी थालीपीठसाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी घेतलं तुम्ही 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ. 1 वाटी बेसन झालं, 1 वाटी ज्वारी झालं आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ. अशा आपण इथं 4 वाट्या पीठ घेतलं होतं. आणि नंतर त्यामध्ये तीळ घालायचे. इथं मी खूप साऱ्या अशा तिळाचा वापर केला आहे, म्हणजे शक्यतो आपण जास्त करून तिळाचा काही वापर करत नाही, पण असं थालीपीठ वगैरे केलं ना तर तेव्हा तिळाचा वापर करायचा, म्हणजे आपल्या पण पोटात जातात. नंतर एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, तो पण बारीक चिरलेला. नंतर इथं कोथिंबीर घेतली, हळद घ्यायची. नंतर इकडं ओवा घ्यायचा. आता पावसाळा पण चालू आहे, तर सर्दी खोकला असलं तर ओवा जर आपण थालीपीठमध्ये घातला तर तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो, तर त्यासाठी ओवा घालायचा. नंतर इथं मी हिरवी मिरची, जिरं आणि लसणाची पेस्ट घातली होती. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे इथं गोळा तयार करून घ्यायचा. पाणी अजिबात घालायचं काम पडत नाही इथं. जे पत्तागोबीला पाणी सुटलं असतं ना, पाणी राहतं त्यामध्येच आपलं इथं हा गोळा तयार होतो. म्हणजे पाणी अजिबात घालायचं काम पडत नाही याच्यामध्ये. तुम्ही परत त्याच्यात वरून पाणी जर घातलं तर ते एकदम पातळ बनेल. अगोदर पत्तागोबीमध्येच भिजून घ्यायचं आणि जर तुम्हाला गरज पडली तर वरून घाला, शक्यतो गरज पडतच नाही. आणि नंतर असा गोळा तयार करून घ्यायचा. अनेकदा आपण फ्रीजमध्ये पत्तागोबी आणून ठेवतो, पण तिची भाजी किंवा सलाद खाऊन कंटाळा येतो. आणि पत्तागोबी म्हणले की भरपूर जणांचे थोडं तोंड पण वाकडे होतात की आज पत्ताच गोबी का. तर त्यासाठी ह्या पत्तागोबीचे त्यांना थालीपीठ करून खाऊ घाला, मग बघा ते कसे आवडीने पत्तागोबी आणता आणि खाता पण. नंतर इकडं असा गोळा तयार करून घेतला. नंतर एका वाटीमध्ये तेल घ्यायचं. तेल पण खूप कमी प्रमाणात आपण इथं वापरणार आहे. नंतर पाणी घ्यायचं आणि इकडे मी नॉनस्टिक तव्याचा वापर करणार आहे, म्हणजे तेल कमी लागेल आपल्याला. नंतर इकडं कॉटनचा असा रुमाल घ्यायचा आणि नंतर इथं थालीपीठ थापून घ्यायचे. अगदी 10 मिनिटात हे थालीपीठ इथं तयार होतात, म्हणजे जास्त पण अशी काही मेहनत लागत नाही वेगळी. आणि सर्व घरातल्या साहित्यापासून ही तयार होते. आणि खूप वेळेस असं पण होतं की पत्तागोबीचं फूल फ्रीजमध्ये पडून पडून एखाद्या वेळेस ते डस्टबिनमध्ये पण आपण टाकून देतो, म्हणजे त्याचा वापर करतच नाही. तर त्यासाठी असे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा. आणि इथं असे मी थापून घेतले. आणि नंतर थोडं तेल लावायचं. अगदी कमी तेलाचा आपण इथं वापर करणार. आणि नंतर त्यामध्ये तावा तापला की थालीपीठ टाकून द्यायचं आणि छान आता दोन्ही बाजूला खरपूस भाजून घ्यायचं.
आणि खायला हे सलादपेक्षा आणि भाजीपेक्षा थालीपीठ याचं अप्रतिम लागतं. त्याचा कलरच बघा, म्हणजे बघताच क्षणी त्याला तोंडाला पाणी आलं आपल्या ताव्यावरचं थालीपीठ बघूनच. आणि असं दोन्ही बाजूला पण व्यवस्थित शेकून घ्यायचं. आणि तयार आहे आपलं झटपट पत्तागोबी थालीपीठ. तुम्ही जर 1-2 दिवसासाठी कुठे प्रवासाला पण चालले असेल ना, तर हे थालीपीठ जर घेऊन गेले ना, तर 2 दिवस त्याला अजिबात काही होत नाही. म्हणजे त्याचा वास वगैरे पण येत नाही, बुरशी वगैरे पण लागत नाही. आणि इथं अशी मी सर्व थालीपीठ थापून घेतले. आणि मुलांना जर हे खायला दिलं सलाद किंवा भाजी तर ते नकोच म्हणतात. पण आज आपण जे थालीपीठ बनवले ना, ते लहान काय मोठाले पण म्हणाल की आम्हाला पण बनवून द्या. आणि आता शाळा पण सुरू झाली आहे, तर तुम्ही मुलांना असे झटपट देऊ शकतात. अगदी घरच्या साहित्यापासून हे तयार होतं, म्हणजे बाहेरून असं काही वेगळं आणावं लागत नाही. आणि अशी झटपट मी सर्व थालीपीठ इथं करून घेतले. आणि तुम्ही याला चटणी, हिरवी मिरची चटणी किंवा दही, टमाटो सॉस याच्यासोबत पण खाऊ शकतात. आणि किंवा गरमागरम दुधासोबत पण छान लागतात हे थालीपीठ. आणि असे इथं मी सर्व थालीपीठ करून घेतले. आणि नंतर तुम्ही बघू शकतात, नरम पण ते तेवढेच झाले होते. म्हणजे अजिबात कडक वगैरे काहीच होत नाही. एकदम सॉफ्ट असे हे थालीपीठ इथं तयार होतात. मग तुम्ही मुलांच्या टिफिनला द्या किंवा नवऱ्याच्या ऑफिसला द्या किंवा प्रवासामध्ये द्या. सगळेच असे आवडीने खातील. आणि याला जर तुम्ही प्रवासासाठी जर देत असेल ना, तर याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. नंतरच ते डब्यामध्ये भरायचे. जर 1-2 दिवसासाठी जर देत असेल तर. म्हणजे गरम-गरम डब्यामध्ये भरू नका. व्यवस्थित अगोदर थंड होऊ द्यायचं, नंतर टिफिनमध्ये भरायची मग. आणि असे पत्तागोबीचे थालीपीठ कोणी बनवलेले आहे आतापर्यंत, तर मग प्लीज मला कमेंटमध्ये पण सांगा कसे लागतात. आणि तुम्ही जर हे पत्तागोबीचे थालीपीठ बनवले ना, तर मी खरंच सांगते तुमची अजिबात पत्तागोबी इथं वाया जाणार नाही. सगळेजणच आवडीने म्हणेल की बाबा पत्तागोबीचे थालीपीठ बनव. आणि नंतर बघा इथं मी थंड झाल्यानंतर डब्यामध्ये पॅक केले होते. आणि तुम्हाला हे पत्तागोबीचे थालीपीठ कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग असे पावसाळ्यामध्ये तुम्ही पण एन्जॉय करा. थँक यू.